मुंबईच्या एंटोबिल परिसरामध्ये गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड. बनावट ग्राहकांच्या नावावर काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेले 4 लाख रुपयांचे सिलेंडर जप्त करण्यात आले असून आरोपी सोहेल खानला अटक. एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामामुळे लोकल गाड्या उशिराने धावत असून काही गाड्या वळवण्यात आल्यात. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केलाय. सामनाच्या माध्यमातून अमरावती विधेयकाला धोकादायक ट्रेलर असं संबोधण्यात आलंय. मुंबईमध्ये आरोग्य सेवांच्या खर्चात 200% वाढ. खासगी रुग्णालये आणि महागड्या चाचण्यांमुळे रुग्णांवर आर्थिक तणाव वाढला. अमेरिका इराण तणावाचा परिणाम आता मुंबईतील बांधकाम क्षेत्रावर झाला असून डिझेलची कमतरता आणि महाग साहित्यामुळे प्रकल्प संथगतीने सुरू.